आज धुलीवंदन आहे. धुलीवंदन निमित्त मी म्हणजे धुळवडीनिमित्त धुलीवंदनानिमित्त आणि रंगपंचमी म्हणतो आपण, रंगपंचमीनिमित्त सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून मी धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि आरोग्याचे दिवस येवो. त्यांच्या जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सप्तरंगाची उधळण हो आणि आनंदाची बरसात हो, अशा प्रकारच्या मनापासून मी तमाम जनतेला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर यावर्षीची होळी आणि धुळीवंदन यावर अजितदादांच्या दुःखद निधनाचं सावट आहे, दुःखाची किनार आहे. आणि आमच्या शिवसेनेच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरात देखील दुःखद निधन झालं. आणि म्हणून हे देखील दुःख कार्यकर्त्यांच्या घरातलं म्हणून म्हणजे आमच्या परिवारातलं आहे. आणि म्हणून यावर्षी धुलीवंदन दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्साहात साजरे करायचो. यावर्षी अशा प्रकारचा उत्साहात जल्लोषात साजरा न करता आपली परंपरा धुळीवंदनाची जोपासण्याचं काम, आपली संस्कृती पुढं नेण्याचं काम शिवसेना करते आहे. आणि म्हणून आमची परंपरा आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये येऊन त्यांना अभिवादन करणं, वंदन करणं आणि बाळासाहेबांना आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना दोघांच्या प्रतिमेसमोर वंदन केलं. त्यांनाही विविध रंग तुमचा काही परंपरा जी आहे ती जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून दरवर्षी या आनंद आश्रमामध्ये टेंबी नाक्यामध्ये हजारो कार्यकर्ते येतात आणि प्रत्येक सण उत्सव साजरा करतात. धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांनी या ठाण्यामध्ये सर्व सण, गणपती, नवरात्रोत्सव, गोविंदा, हे होळी, धुळीवंदन, हे सगळे सण त्यांनी सुरू केले. आणि त्यांनी ही परंपरा, ही ठाण्यातली परंपरा महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं, वाढवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि त्यामुळे आनंद दिघे ठाणे ही उत्सवाची पंढरी, गोविंदाची पंढरी, सर्व सणाची पंढरी म्हणून आपण ओळखतो. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या प्रसंगी मी वंदन करतो, बाळासाहेबांनी वंदन करतो. आणि पुन्हा एकदा सर्व तमाम बळीराजा आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या सप्तरंगांची बरसात अशी पुन्हा एकदा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या, पत्रकारांना देखील मनापासून धुळीवंदनाच्या, धुळवडीच्या देखील शुभेच्छा. आणि पर्यावरण पूरक होळी साजरी करावी असं आवाहन मी कालच केलेलं आहे. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने हे नैसर्गिक रंगाचा वापर, इथं ते नैसर्गिक रंग ठेवलेले आहेत, या नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी साजरी केली पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जे राज्य शासनाच्या वतीने आवाहन केलं जातं त्याला प्रतिसाद जनता महाराष्ट्रातली देते. आणि ते केमिकल मिश्रित रंगांचा आता फार वापर
कमी झालेला आहे आणि नैसर्गिक रंगांचा वापर लोक जास्त करत आहेत. सर, आपण 2 स्पेशल प्लेन जे आहेत ते ठेवलेले आहेत. कसं असेल शेड्यूल आणि किती नागरिक तिथून येणार आहेत आणि हे प्रयत्न कशा प्रकारे आपण कुठून असतील? पहिली मदत आपल्या माध्यमातून गेलेली आहे परदेशामध्ये. इकडे अडकलेले मी काल आणि परवापासून तिथल्या काही लोकांनी मला संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दुबईमध्ये या ठिकाणी अडकलेलो आहोत, आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. आणि तिथले डॉक्टर पैठणकर म्हणून आमचे महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि इतरही माझ्या परिचित लोक त्या दुबईमध्ये होते. आमचा युवासेनेचा राहुल कनाल देखील तिकडे आहे आणि म्हणून त्यांना संपर्क करून ज्या ज्या हॉटेलमध्ये हे पर्यटक आपले महाराष्ट्रातून गेले होते त्यांना आपले लोक भेटले आणि त्यांची विचारपूस केली, माझ्याशी बोलणं करून दिलं आणि त्यांना एक मोठा आधार मिळाला, मॉरल सपोर्ट मिळालेला आहे. आणि त्यामुळे जी काही विमानं त्यांनी तिकीटं काढली होती त्या तिकीटं कॅन्सल झाल्यामुळे, विमानं रद्द झाल्यामुळे त्यांची अडचण झाली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही 2 विमानं, विशेष विमानं पाठवली. त्यांचं टेकऑफ देखील होईल आणि मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होईल. यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करत आहेत. ही दोन्ही विमानं देखील या ठिकाणी येतील. जवळपास 174 काही लोक त्या विमानातून येतील. आणखी काही लोक त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क त्या ठिकाणी होतो आहे. आणि यामध्ये पुण्यातले 84 विद्यार्थी आहेत. ठाणे, मुरबाड पुण्यातले देखील नागरिक आहेत. ठाणे, शहापूर, मुरबाड, अहिल्यानगर, मुंबई अशा विविध ठिकाणचे लोक पर्यटनाला गेले होते. या सगळ्यांना सुरक्षित आणण्याचं काम आम्ही करतो आहे. राज्य शासनाने देखील आपलं नियोजन केलेलं आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी आपल्या भारतातील सर्व लोकांना आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी सर्व नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे कुणी तिथे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना सुरक्षित